रागाच्या संदर्भामध्ये अल्बर्ट एलिस यांचं ABC मॉडेलही आपल्याला कशी मदत करू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. रागाच्या संदर्भानं 3 महत्त्वाच्या गोष्टी मी आज सांगणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कारण रागाच्या भरामध्ये असताना म्हणजेच आपण भावनेच्या एवढं भरामध्ये असतो की आपली विचारशक्ती कम्प्लिटली संपुष्टात आलेली असते. आपल्याला भानच नसतं की नेमकं आपण काय करणार आहोत आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत. त्याच्यामुळे रागाच्या भरामध्ये निर्णय घ्यायचेच नाहीत याचं डिसिप्लिन आपण स्वतःला लावून घेतलंच पाहिजे. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, प्राध्यापक साळुंके यांचं एक पुस्तक मी वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की फक्त मी 2 मिनिट जर थोडासा संयम ठेवला असता तर आज माझ्या आयुष्यात इतकं सगळं घडलं नसतं. बघा, त्यांच्या नावाच्या अगोदर प्राध्यापक लागलेलं म्हणजे हा माणूस निश्चितपणे भरपूर शिकलेला होता, सुशिक्षित होता. पण त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की त्या दिवशी माहीत नाही काय झालं, पण त्यांच्या पत्नीशी त्यांचे थोडेसे भांडणं झाले, वादविवादाचं रूपांतर भांडणात झालं आणि त्या भांडणाचाच एक भाग म्हणून त्यांनी जोरात तिला ढकललं आणि नेमकी ती अशा ठिकाणी पडली की भिंतीवर तिचं डोकं आपटलं आणि दवाखान्यामध्ये नेईपर्यंत ती गेलेली होती. आता खरंच यांना फक्त राग अनावर झाला म्हणून कदाचित तिला ढकलायचं असेल, पण परिणाम त्याचा वाईट झाला ना. म्हणजे तिला मारून टाकणं एक्सपेक्टेड असो किंवा नसो, परिणाम तर तोच झालेला आहे. मग अशा परिस्थितीत त्यांनी तेच लिहिलं होतं की फक्त 2 मिनिट जर मी पेशन्स ठेवला असता तर माझ्याकडून ही कृती झाली नसते. म्हणूनच तर जेव्हा प्रचंड राग येतो तेव्हासुद्धा आपण थोडासा तरी संयम ठेवला पाहिजे. अर्थात हा संयम कसा ठेवायचा आहे आणि काय काय त्याच्या उपाययोजना आहेत हे सुद्धा आपण येत्या पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोतच. पण आपली वैचारिक बैठक पक्की करण्याचा एक भाग म्हणून अल्बर्ट एलिस यांचं ABC मॉडेल आपल्याला माहीत असलं पाहिजे. ABC मॉडेल काय आहे हे सांगण्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छिते की बरेचदा काय होतं, म्हणजे एखादं साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर असं वाटू शकतं की त्याचा पाय माझ्या पायावर इतक्या जोरात पडला की माझ्याकडून प्रतिक्षिप्त क्रिया झाली आणि मी तोंडात त्याच्या मारली, असं वाटू शकतं. आणि मग बरेचदा आपण हे पण ऐकतो की नाही की तो तसं वागला म्हणून मी असं केलं, तिनं तसं केलं ना, मग ती माझ्या जागी कोणीही असलं असतं तर हेच केलं असतं, अशा पद्धतीनं जे आपल्याला ऐकायला मिळतं. तर त्यामध्ये जे झालं म्हणजे पहिलं जे आपण उदाहरण घेतलं की पायावर पडला, हे ए आणि त्याचा परिणाम म्हणून आपण त्याच्या तोंडात मारले. तर असं वाटतं आपल्याला की त्यानं पायावर पाय दिला म्हणून आपण त्याच्या तोंडात मारलं. म्हणजे ए जे झालं ते पायावर पाय देणं झालं आणि सी जे आहे ते तोंडात मारणं झालं. सी कशामुळे? कारण अल्बर्ट एलिस असं म्हणतात की काहीतरी घडल्यानंतर आपण जी प्रतिक्षिप्त क्रियासारखी एखादी कृती करतो तर ती डायरेक्ट होत नाही. ए आणि सीच्या मध्ये बी असतो आणि हा बी म्हणजे त्या क्षणी आपल्या डोक्यात जो विचार येतो तो असतो. पुन्हा हेच उदाहरण कॅरी फॉरवर्ड करूया ना आपण. कुणाचा तरी पायाचा जोरदार पाय आपल्या पायावर पडला आणि आपण जोरदार त्याच्या तोंडात मारायची म्हणून त्याच्याकडे वळलो आणि लक्षात असं आलं की ओ, हे तर आपले वडीलच आहेत. आता काय करणार? आता नाही ना मारणार? येस. म्हणजेच काय, त्या क्षणी आपल्या डोक्यात काहीतरी येतं. जेव्हा कुणाचा तरी पाय पडलेला असतो त्या क्षणी डोक्यात येतं की यानं पाहिलं कसं नाही, एवढा निष्काळजी कसा असू शकतो, माझ्या पायाला किती दुखलं वगैरे वगैरे. जे नेमकं आपल्या डोक्यात येतं ते आपण स्वतःच चेक केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण बघतो की वडील आहेत त्या क्षणी डोक्यात काय येतं, ओ, हे तर माझे वडील आहेत, चुकून त्यांचा पाय पडला असेल आणि मी त्यांना मोठ्या आवाजात बोलूसुद्धा शकत नाही, मारणं तर फार दूरची गोष्ट राहिली, तो विचार तर कधी मनातच येणार नाही वगैरे वगैरे वगैरे. म्हणजेच काय, काहीतरी घडलं त्याचा परिणाम म्हणून आपण जे केलं त्या दोन्हीच्याही मध्ये असतं आपल्या डोक्यामध्ये काय विचार आले. म्हणूनच जे वाक्य मी सातत्यानं म्हणत असते, जे माझ्या अतिशय लाडकं वाक्य आहे की शांततेच्या काळामध्ये आपण जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमीत कमी रक्त सांडावं लागतं, त्याचप्रमाणे जेव्हा आपण भावनेच्या आवेगात अजिबात नसतो तेव्हाच ही सगळी वैचारिक क्लॅरिटी करून ठेवणं महत्त्वाचं असतं.
म्हणून आता ती वैचारिक बैठक आपण पक्की करायलाच हवी की ए आणि सीच्या मध्ये बी असतो, जो आपल्या मेंदूमध्ये आलेला विचार असतो. म्हणून आता जेव्हा असं काही घडेल, मग तो स्ट्रेस आलेला असेल, राग आलेला असेल किंवा अशी कोणतीही निगेटिव्ह भावना असेल, तर त्यावेळेस आपल्या डोक्यात काय आलं हा विचार आपण पडताळून बघणं गरजेचं आहे. आणि अर्थातच चुकीचे विचार असतील तर ते बदलणंसुद्धा आपल्याच हातात आहे. मग कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये तुम्हाला हा तुमचा बी सापडला? येस, हे जाणून घेणं मला खूप आवडेल. त्याच्यामुळे खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहायचं आहे की हा बी तुम्हाला कुठे कुठे सापडतो आणि आता खरंच तुम्ही त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली आहे किंवा नाही. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.